हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा अख्खा मसूर बनवणार आहोत। माझ्या मुलांना तर हा खूप आवडतो, तुम्ही पण नक्की करून बघा। त्यासाठी एक वाटी मसूर आपल्याला किमान 2 ते 3 तास व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहे। काही जण काय करतात की डायरेक्ट कुकरमध्ये टाकतात न भिजवता, तेही छान लागतं। तर हा मी भिजवून घेतलेला आहे। हे बघा मस्त असा तो भिजलेला आहे। आता काय करायचं, कढई ठेवायची ज्यामध्ये आपण मसूर बनवणार आहोत। त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायचं। गरम झालं की तेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचं, त्याचबरोबर बारीक चिरलेला 1 मोठा कांदा टाकायचा आहे आणि हे 2-3 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये भरपूर असा कांदा वापरला जातो। हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। जाडसर अशी ती वाटून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही आणि तीही 2-3 मिनिट आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे। ही परतवून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर इथं पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला कांदा लसूण मसाला चटणी घालायची आहे। इथं तुम्ही कांदा लसूण मसाला चटणीऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण मसूर भिजवला होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। मसूर शिजायला अजिबात वेळ लागत नाही, 5 मिनिटातच तो छान असा शिजतो। तोही तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरमच पाणी घालायचं म्हणजे तो लवकर शिजतो आणि त्याला झाकण लावून आपल्याला 10 मिनिट आपल्याला ते शिजवायचं आहे। हे बघा मस्त असा अख्खा मसूर तयार आहे। ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हॉटेलमध्ये काय करतात की ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकतात, पण खायचा सोडा घातला की काय होतं की थोडी भाजी खाल्ली तरी पोट असं जाम झाल्यासारखं होतं। त्यामुळे मी इथं खायचा सोडा याच्यामध्ये वापरलेला नाही। इथं मस्त असा अख्खा मसूर आपला तयार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।